आयुष्यात परीक्षा सर्वांनाच असतात. कोणताही माणूस त्यातून सुटलेला नाही. श्रीमंत असो किंवा गरीब, शिकलेला असो किंवा अशिक्षित, प्रसिद्ध असो किंवा सामान्य, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो जिथे माणूस स्वतःशीच लढत असतो. आजचा हा आवाज तुझ्यासाठी आहे, जो थकला आहे, जो हरल्यासारखा वाटतो आहे, जो म्हणतोय आता माझ्याकडून नाही होणार. आज फक्त एक, काहीच करायचं नाही, फक्त एक. जीवनाची पहिली परीक्षा परिस्थिती. आपण परिस्थिती निवडत नाही, पण परिस्थिती आपल्याला निवडते. कधी पैशांची कमतरता, कधी नात्यांमधील दरी, कधी अपयश, तर कधी आपल्याच लोकांचा विश्वासघात. या सगळ्यात माणूस विचारतो, हे सगळं माझ्याच वाट्याला का? पण लक्षात ठेव, देव कधीच कमजोर माणसाला मोठ्या परीक्षा देत नाही. तो परीक्षा देतो त्यालाच ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते. अपयशाची भीती. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे नवी सुरुवात. आज जे हरलेत तेच उद्या जिंकतात. जर त्यांनी हार मानली नाही तर लोक काय म्हणतील याच्या भीतीने अनेक स्वप्न अर्ध्यातच मरतात. पण लक्षात ठेव, लोक बोलतात आणि बोलतच राहणार. तू जिंकलास तरी हरलास तरी. मग प्रश्न असा आहे, तू कोणासाठी जगतोयस? लोकांसाठी की स्वतःसाठी? एकटेपणाची परीक्षा. आयुष्यात असा एक क्षण येतो जिथे माणूस गर्दीत असूनही एकटा असतो. कोणी समजून घेत नाही, कोणी ऐकत नाही, कोणी विचारत नाही. त्यावेळी मन खूप रडत असतं, पण डोळे शांत असतात. पण लक्षात ठेव, एकटेपणा तुला कमजोर बनवायला नाही, तर स्वतःला ओळखायला येतो. जो स्वतःशी बोलायला शिकतो तो कधीच हरत नाही. संयमाची परीक्षा. काही गोष्टी लगेच मिळत नाहीत आणि काही लोक उशिरा समजतात. संयम म्हणजे कमजोरी नाही, संयम म्हणजे स्वतःवरचा विश्वास. ज्याला थांबवता येतं, ज्याला वाट पाहता येते, तोच आयुष्यात खरं यश पाहतो. आज जर परिणाम नाही मिळत मिळत तर मेहनत व्यर्थ नाही गेली, हे लक्षात ठेव. आत्मविश्वासाची परीक्षा. संपूर्ण जग तुझ्या विरोधात असलं तरी चालेल, पण तू स्वतःच्या विरोधात नको होऊ. तू जे सहन केलं आहेस ते कोणालाही जमलं नसतं. तू अजून उभा आहेस याचाच अर्थ तू मजबूत आहेस. स्वतःवर विश्वास ठेव. तू तुटलेला नाहीस, तू घडतोय. आशेचा संदेश. ही परीक्षा कायमची नाही. हा अंधार एक दिवस नक्की संपेल. आज तुझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत तेच उद्या तुझ्या यशाची साक्ष देतील. थांबू नकोस, हार मानू नकोस, कारण आयुष्यात परीक्षा सर्वांनाच असतात, पण जो शेवटपर्यंत उभा राहतो तोच खरा विजेता असतो. शांत रहा, धीर धरा आणि पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.